नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की तुकाराम मुंढे साहेब यांची बदली करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे महसूल आणि फॉरेस्ट हा विभाग देण्यात आलेला आहे. दिव्यांगांच्या माध्यमातून या बदलीचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. ज्या सामाजिक संघटना असतील, दिव्यांग संघटना असतील, दिव्यांगांसाठी काम करणारे जे व्यक्ती आहेत, त्यांच्या माध्यमातून आता उद्यापासून वेगवेगळ्या पद्धतीची निवेदनं किंवा आंदोलनं केली जाणार आहेत. अशा पद्धतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती प्रसरित होते. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आत्तापर्यंत तुकाराम मुंढे साहेब यांची 20 वर्षामध्ये 24 वेळा बदली करण्यात आलेली आहे. आणि या 24 वर्षामध्ये प्रत्येक विभागामध्ये त्यांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. नागरिकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण केली होती. आणि ज्यावेळेस त्यांची बदली होते त्यावेळेस प्रत्येक नागरिक किंवा विभागाच्या संबंधित असलेले नागरिक हे आंदोलन करतात आणि त्यांची बदली थांबवावी अशा पद्धतीची मागणी करतात. परंतु आत्तापर्यंत कधीच तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाली आणि ती रद्द केली असं कधीच नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही तुमचं हे नाही करत की बाबा बदलीसाठी कोणीही रस्त्यावर येऊ नका किंवा आंदोलन करू नका किंवा मागणी करणं चुकीचं आहे असं मी सांगत नाही. मी जस्ट तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगतो की आत्तापर्यंत सरकारने जे काही निर्णय घेतलेत बदलीच्या संदर्भात, तुकाराम मुंढे साहेब विशेष करून, तर कधीही रिटर्न त्यांनी तो जो काही निर्णय आहे हा रिव्हर्सला घेतलेला नाही किंवा मागणी रद्द केलेली नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे 2017 साली ते नवी मुंबई येथे आयुक्त म्हणून काम करत होते. त्यावेळेससुद्धा तेथील जे काही अनधिकृत बांधकाम होतं, त्याचबरोबर स्थानिक राजकारण होतं, तर त्या ठिकाणी त्यांनी कठोर निर्णय घेतले. परंतु त्या ठिकाणी सुद्धा नागरिकांच्या बाबतीमध्ये नागरिकांच्या बाजूने हा खूप चांगला निर्णय होता. तुकाराम मुंढे साहेब यांनी त्या ठिकाणी जे निर्णय घेतले त्या बाबतीत. परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांची बदली करण्यात आली. मग त्या ठिकाणी त्यातील जे नागरिक होते त्यांनी सह्यांची मोहीम सुरू केली. सह्यांच्या माध्यमातून म्हणजे एक पत्र तयार केलं आणि ते सगळ्या नागरिकांच्या सह्या घेतल्या. काही आंदोलक रस्त्यावर उतरले तरीसुद्धा मागणी या ठिकाणी जी काही बदली होती ती बदली त्यांची रद्द करण्यात आली नाही. त्याचबरोबर 2018 साली सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे आयुक्त होते तेव्हासुद्धा त्या ठिकाणी त्यांची अचानक बदली करण्यात आली. महानगरपालिकेमध्ये जे काही महत्त्वपूर्ण चुकीच्या पद्धतीचे घोटाळे होते ते त्यांनी बाहेर काढले, त्यावेळेससुद्धा त्यांची बदली करण्यात आली. त्या ठिकाणी स्थानिक जे काही लोक होती किंवा ज्या सामाजिक संघटना होत्या त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आंदोलनं केली, परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांची जी बदली होती ती रद्द करण्यात आली नाही. त्याचबरोबर 2020 साली तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नागपूरमध्ये ते आयुक्त म्हणून काम बघत होते. त्यावेळेस कोविड हा जो घोटाळा झाला तर त्यावेळेससुद्धा त्यांनी कठोर निर्णय घेतले आणि तडकाफडकी त्यांची त्या ठिकाणी बदली करण्यात आली. त्या ठिकाणी सुद्धा अनेक आंदोलन करण्यात आले, निवेदनं देण्यात आली, तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांची जी काही बदली होती ही रद्द करण्यात आली नाही. त्याचबरोबर 2021 सुद्धा आरोग्य खात्यामध्ये त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं, परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांची बदली लगेच करण्यात आली. म्हणजे अशा पद्धतीने आत्ता पूर्वीपासून एक 4-5-6 वर्षाचा आपण जर विचार केला तर तुकाराम मुंढे साहेब यांची वेळोवेळी बदली करण्यात आली, परंतु अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन झाले, परंतु सरकारने घेतलेला निर्णय कधीही मागे घेतलेला नाही. अशा पद्धतीचा इतिहास आहे. मित्रांनो, आपल्यासाठी तुकाराम मुंढे खूप महत्त्वाची व्यक्ती आहे आणि आपलं अस्तित्व जर टिकून राहायचं असेल तर तुकाराम मुंढे साहेब यांच्यासारखा व्यक्ती आपल्याला हवा आहे. परंतु मित्रांनो, आत्तापर्यंत 5-6 वर्षाचा इतिहास बघितला, सरकारने जो काही निर्णय घेतला तो कधीही रिव्हर्सला त्यांनी घेतलेला नाही आहे. त्यामुळे आत्ता आपल्याला असं काही करावं लागेल की जेणेकरून सरकारला ते कळेल की बाबा तुकाराम मुंढे साहेब यांची जी बदली केली ही मागे घ्यावी आणि पुन्हा त्यांना त्याचं ते पद द्यावं. अशा पद्धतीचं काहीतरी आपल्याला ठोस करावे लागणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे फक्त निवेदनं किंवा आंदोलनं करून होणार नाही. या अगोदरसुद्धा खूप आंदोलनं निवेदनं दिलेली आहेत, परंतु सरकारने त्यांची बदली रद्द केलेली नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो एवढंच सांगायचं आहे, आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने जावं लागणार आहे. यासाठी जेवढ्याही सामाजिक संघटना आहेत, राजकीय संघटना आहेत, दिव्यांग बांधव आहेत, दिव्यांगांसाठी काम करणारे व्यक्ती आहेत, या सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे. ती जी ताकद आहे ही ताकद समूहामध्ये आली पाहिजे. कारण ज्यावेळेस यापूर्वी तुकाराम मुंढे साहेब हे महानगरपालिकेचे, नागपूरचे, नवी मुंबई जे काय असतील ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका अशा जे काय महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून ते काम पाहत होते, त्यावेळेस ती तेवढ्या ठिकाणचे जे नागरिक होते म्हणजे त्यांची जी संख्या होती कमी होती. पण आत्ता मात्र आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातला दिव्यांग आहे. मग जी काही ताकद दाखवायची आहे ती वन टाईम दाखवली पाहिजे आणि एकत्रित दाखवली पाहिजे. विभागून दाखवण्यात काही अर्थ होणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला जर तुकाराम मुंढे साहेब हे जर हवे असेल किंवा मलाही तुकाराम मुंढे साहेब हे दिव्यांग मंत्रालयामध्ये हवे असतील तर आपल्याला एकजुटीने एकत्र आले पाहिजे.
वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे आंदोलन करून काहीही सिद्ध होणार नाही. लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय म्हणतोय, थोडंसं डोकं लावा, डोकं चालवा. ताकद एकत्रित आली पाहिजे, यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून ज्या सामाजिक संघटना आहेत, दिव्यांग संघटना आहेत, संस्था आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत, दिव्यांगांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आमच्यासारखे जे सोशल मीडियावरती काम करतात दिव्यांगांसाठी, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटतंय. नाहीतर या 5-6 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने आंदोलन संपली, बदली मात्र रद्द झाली नाही, असं झाल्यास आपलं खूप मोठं नुकसान होईल असं या ठिकाणी वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.